नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डाव्या पायाला एक छोटेसे छिद्र का आहे? चला आज आपण त्याबद्दल माहिती पाहूया. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या डाव्या पायाला एक छोटेसे छिद्र आहे. आख्यायिकानुसार मुक्तकेशी नावाच्या एका दासीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. तिने विठ्ठलाची पाय अत्यंत कोमल असल्याचे ऐकून आपल्या पायाचे बोट देवाला लावले. त्या स्पर्शाने देवाच्या चरणातून रक्त आले आणि तिची अहंता नष्ट झाली असा समज आहे. भक्ताची भक्ती विठ्ठलाच्या छातीवर भृगु ऋषींच्या लाथ मारल्याची खूण आहे. मासोळी देवाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल मासोळी आहे, जे भक्तांचे ध्यान मनातील विकास विसरण्याचे प्रतीक मानले जाते. वीट विठ्ठल भक्त पुंडलिकासाठी विठेवर युगे 28 उभा आहे. वीर म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांचं श्रद्धास्थान. वारी एक परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरू असतो. विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठल भक्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात. वारकऱ्यांसाठी सुख म्हणजे विठोबाच्या चरणावर नतमस्तक होणे होय. पंढरीच्या सावळ्या परब्रह्माची विविध काळात विविध नावांनी उपासना केली जाते. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठू माऊली, विठ्ठल गुरुवर, पांडुरंग, हरी इत्यादी नावे भक्तांनी दिलेली आढळतात. आज सर्व परिचित व प्रचलित नाव म्हणजे पांडुरंग आणि श्री विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी आणि संशोधकांनी अभ्यास केला आहे. बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा उपभ्रंश आहे असे म्हणतात. विठ्ठलाच्या पायाखाली दगडी चौकोनी वीट आहे. विटेखाली उलटे कमळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतांनी जिथे माथा टेकवला ते विठ्ठलाचे चरण अतिशय कोमल आहेत. चरणावर बोटाच्या आकाराचा एक छोटा खड्डा आहे. पायावर ध्वजस्थ अंकुशादी चिन्हे आहेत. पायामध्ये तोडे आहेत. त्याने पितांबर परिधान केले आहे. वस्त्राच्या निऱ्या व सोगा खाली रोळत आहे. दिनाचा दयाळू भक्त काम कल्प प्रदुम आणि योगेया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकाम शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग असे म्हणतात. श्रींची मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभ भरणे आहे. पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सला छान आहे. दोन्ही दंडावर अगद असून मनगटावर मानिबंध आहे. नितंब कारांभ्या धृतो येन तस्मात असे आदशंकराचार्यांनी श्री विठ्ठल मूर्तींचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. या विठ्ठलाने हात कठेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकविले आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींची कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पाद स्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेले नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या छातीवर असलेला तो खड्डा नसून पायाचा ठसा आहे. आता देवाच्या छातीवर पाय देण्याची हिंमत कोणी केली आणि असं का घडलं याबद्दल पुरातनात एक कथा सांगितली जाते. तर भगवान विष्णूंना भृगु ऋषींनी लाथ मारली होती, त्याची कथा पाहूयात. एकदा ऋषीमुनी सरस्वती नदीच्या तीरावर जमले होते आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा करत होते. पण या चर्चेतून काही निष्कर्ष निघत नाही. हे पाहून त्यांनी तिन्ही देवतांची परीक्षा घेण्याची विचार केला. या कार्यासाठी ब्रह्माजींचे पुत्र महर्षी भृगु यांची निवड करण्यात आली.
भृगु ऋषी सर्वात आधी ब्रह्मलोकात गेले. तिथे जाताना त्यांनी ब्रह्मांजींना नमन केले ना त्यांची स्तुती केली. हे पाहून ब्रह्माजी संतापले आणि त्यांचा चेहरा रागाच्या अतिरेकाने लाल झाला. पण भृगुजी आपला पुत्र आहे असे समजून त्यांनी आपल्या विवेकांचे आपला राग दाबून ठेवला. तेथून महर्षी भृगु कैलासाला निघून गेले. ऋषींना येताना पाहून देवादिदेव महादेव प्रसन्न होऊन आपल्या आसनावरून उभे राहिले. त्यांना मिठी मारल्यासाठी हात पसरला, पण भृगु त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले होते. भृगूंनी आलिंगन नाकारले आणि म्हणाले, महादेवा, तुम्ही नेहमी धर्माच्या प्रतिष्ठेचा भंग करता. दुष्ट पापी लोकांना तुम्ही सहज वर देता, पण त्यानंतर ते संपूर्ण सृष्टीला त्रास देतात. म्हणून मी तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही. हे ऐकून भगवान शिव संतापले. त्यांनी त्रिशूळ उचलून भृगूंचा वध करण्याचा प्रयत्न केला, पण सती मध्येच आली, त्यामुळे त्यांचा राग शांत झाला. त्यानंतर भृगु मुनी वैकुंठाकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते. भृगु ऋषींनी येताच त्यांच्या छातीवर तीक्ष्ण लाथ मारली. श्रीहरी विष्णू लगेच आपल्या आसनावरून उठले आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे पाय दाबले आणि म्हणाले, महाराज, तुमचा पाय दुखावला तर नाही ना? महाराज, तुम्ही येथे येणार हे मला माहित नव्हतं, त्यामुळे मी तुमचे स्वागत करू शकलो नाही. तुमच्या चरणाचा स्पर्श मनुष्याला पवित्र करणारा आहे आणि तुमचे पाय माझ्या शरीराला स्पर्श झाले. या चरण स्पर्शाचे मी आज धन्य झालो आहे. हे बोलणं ऐकून ऋषींना खात्री पटली की श्रीहरी विष्णू श्रेष्ठ आहेत. मग ते ऋषी मुनीकडे परतले आणि येथे ब्रह्माजी, शिवजी आणि विष्णूजी यांना आलेले सर्व अनुभव सविस्तरपणे सांगितले. तेव्हापासून ते भगवान विष्णूंची सर्वोत्कृष्ट म्हणून पूजा करू लागले. पंढरीचा पांडुरंग हा साक्षात भगवान विष्णू यांचाच अवतार आहे. त्यामुळे विठोबाच्या छातीवरही ऋषींच्या पायाचा ठसा उमटला आहे. पूजा सुरू असताना अभिषेक घालताना तो अंगठ्याचा ठसा अगदी उठून दिसतो. विठ्ठलाच्या पायाच्या मध्ये एक खोलगट खड्डा पडलेला आहे. त्याविषयी असे सांगण्यात येते की फार वर्षापूर्वी मयुकेशनी नावाची अप्सरा होती. तिला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. ती अप्सरा विठ्ठल दर्शनाला आल्यावर तिला विठ्ठलाचे पाय खूपच नाजूक लागले. तिने पायांना स्पर्श करताच तेथून रक्त वाहू लागले. यामुळे अप्सरेचा गर्व कमी झाला व त्याची खून म्हणून विठ्ठलाच्या तळव्याच्या वरील बाजूस खड्डा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री पंढरीनाथाच्या छातीवर आणि पायावरती खड्डा का आहे हे तर तुम्हाला माहित पडलेच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.